हरिओम. नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. आपल्या भारत देशात अनेक संत होऊन गेले, परंतु जगद्गुरू संत तुकाराम महाराज फक्त वैकुंठालाच गेले. असे एकमेव संत आहे सदैव वैकुंठाला जाण्याचा. तो दिवस म्हणजे तुकाराम बीज होय. आणि आजही आपण तुकाराम बीज साजरी करतो. संत तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याचे रहस्य आणि अनेक यांचे काही पुरावे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं, त्या संत ज्ञानेश्वर माऊलींना जीवन जगावं कसं यासाठी वारकरी संप्रदाय तयार केला. आणि या वारकरी संप्रदायाचे जे मंदिर आहे, आपण मंदिर म्हणू, हे मंदिर पूर्ण करण्यासाठी वारकरी संप्रदायाचे अनेक संतांनी कार्य केले. जसं की संत नामदेव. आणि या वारकरी संप्रदायाचा मंदिराचा जो कळस आहे, हा कळस होण्याचा बहुमान संत तुकाराम महाराजांना दिला जातो. एवढे मोठं कार्य संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू गावमध्ये झाला. वडिलांचे नाव वल्लोबा आणि आईचे नाव कनकाबाई. संत तुकाराम महाराजांचा जन्म हा तसा 16व्या शतकातील, काही जण 17व्या शतकातील म्हणतात, परंतु संत तुकाराम महाराजांचा जन्म हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातला जन्म बरं का. संत तुकाराम महाराजांचा जन्म वसंत पंचमीच्या दिवशी माघ शुद्ध पंचमीला झाला. संत तुकाराम महाराजांचे वडील वल्लोबा पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त होते, वारकरी होते. त्यांच्यात 4-5 पिढ्या वारकरी होत्या. आणि विशेष म्हणजे संत तुकाराम महाराजांचा जन्म म्हणजेच पंढरीच्या पांडुरंगाने दिलेला प्रसादच होय. पंढरीच्या पांडुरंगाने स्वतः सांगितले होते की वल्लोबाच्या पत्नीला म्हणजेच कणकाबाईला, मातेला, तुमचा मुलगा अफाट भक्ती करणारा असेल. प्रत्येक क्षण तो भगवंताची भक्ती करेल. आणि त्या देवाने सांगितलेल्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. कणकाबाई मातेच्या पोटी बाळ हळूहळू मोठं होऊ लागलं. आणि ज्यावेळी संत तुकाराम महाराज बोलता येऊ लागलं, तेव्हापासून भगवंताची भक्ती चालूच होती. देवाचे नामस्मरण चालू झालं. संत तुकाराम महाराजांचे वडील सावकार होते. संत तुकाराम महाराज आपल्या संसारात थोडं लक्ष घालू लागले आणि भगवंतासमोरच नामस्मरण चालू होतं. याच दरम्यान तुकाराम महाराजांचे वडिलांचे निधन झाले. आणि सकाळी सगळी जिम्मेदारी संत तुकाराम महाराजांवर पडली. परंतु त्याच वेळेस देहूच्या परिसरात फार मोठा दुष्काळ पडला. विहिरींना पाणी सुद्धा राहिले नाही, जनावरांना खायला काही राहिले नाही, लोकांना खायला काही सुद्धा नव्हते. आणि त्याच वेळेस संत तुकाराम महाराजांनी आपला स्वतःचा धान्याचे कोठार मोकळे करून दिले. लोकांना धान्य फुकट दिले. बघा, तुकाराम महाराजांच्या मनात किती भक्ती होती, हे फक्त संत तुकारामच करू शकतात. संत तुकारामांची लोकांना जमिनीची गहाण ठेवलेली कागद त्यांना त्यांची देऊन टाकली, धनदैवत वाटून टाकली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती निघून गेले, झाडाखाली बसले. भगवंताचे नामस्मरण त्या ठिकाणी चालू झाले. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. अन्न पाणी काहीच घेतले नाही. बघा, इकडे पत्नी वाट पाहते, या संसाराचा विचार न करता नामस्मरण चालू होते. देव आहे तरी का कुठे? बघा, त्या ठिकाणी कित्येक दिवस निघून गेले. एक अफाट शक्ती देव पण काळजी करून वाटली की विश्वाचा मालक विष्णुदेव स्वतः बाळरूपामध्ये भंडार डोंगरावरती आले. त्यांना दर्शन दिले आणि देव आहे का नाही या प्रश्नाचे उत्तर दिले. नंतर अखंड विश्वाच्या कल्याणासाठी अभंगाची गाथा लिहिण्यास चालू केली. रोज डोंगरावरती जायचे आणि अभंग लिहायचे. एकदा विष्णुदेव संत तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी आले व म्हणाले, तुकोबा, प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. संत नामदेवाचे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहे. शतकोटी अभंग हे स्वतः भगवंता संत तुकाराम महाराजांना सांगितले. आणि संत तुकाराम महाराजांनी शतकोटी अभंग लिहून काढले. अभंगाची गाथा म्हणजेच अमृत ठेवा आपल्यासाठी ठेवला. बघा, अभंग लिहिताना, ही गाथा लिहिताना त्यावेळी जाती व्यवस्था होती. उच्चवर्णीय लोकांनी संत तुकाराम महाराजांना खूप त्रास दिला. हो, अनेक अडचणी आल्या. गाथा इंद्राणीच्या डोहात टाकून दिल्या. महाराज त्या ठिकाणी अन्न पाणी ग्रहण न करता दगडावरती बसून राहिले. बघा, तो दगड सुद्धा पुराव्याला आहे मंदिरात. आणि लक्षात ठेवा, देव आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर परत एका प्रत्यक्ष भगवंताला समजले की तुकोबाची गाथा पाण्यात टाकली आहे. आणि त्याच वेळी विष्णुदेवची पत्नी म्हणजे स्वतः लक्ष्मी मातेने गाथेची रक्षण पाण्यात मध्ये केली. जशीच्या तशीच गाथा तुकोबाच्या हाती आणून दिली. आणि हे सत्य धारणा आहे की तुकोबानी गाथा लिहिली. 4,500 अभंगाची गाथा आजही उपलब्ध आहे. तुकोबाच्या अभंगातून मृत्यू लोकांमध्ये जीवन जगावं कसं, देवा भक्ती करावी कशी आणि देवापर्यंत पोहोचावं कसं, मग साध्या सोप्या भाषेत लिहून ठेवलेली ही गाथा, ही आपल्यासाठी अमृत आहे. एवढं मोठं कार्य जगद्गुरू संत तुकोबांनी केलेले बघा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु श्री संत तुकाराम महाराज होते. अनेक पुरावे आपल्याला अजूनही सापडतात. छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला पुढे येऊन बसत होते. एके दिवशी संत तुकारामाने प्रत्यक्ष भगवंताला प्रार्थना केली की या पृथ्वी तलावरचं माझं कार्य संपलं आहे.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे गाथा लिहून काढली. तुझं दर्शन झालं. मला तुझी घरी यायचं आहे, वैकुंठाला. बघा, ही प्रार्थना कुठे करू लागले, हे देहू करू लागले, की देहूमधील हे नांदुरकीचे झाड आहे. आता आपण तुकाराम बेजेला जातो, ते झाड तिथे तुकोबा बसले होते. नामस्मरण चालूच होतं. अन्न नाही, पाणी नाही. बेजेला देव प्रार्थना करतो. तिथे एके आणि अखंड विश्वाचे मालक श्री गरुडाचे विमान घेऊन आले. देहूगावी ही घटना सत्य आहे. रहस्यमय, ऐकण्यासारखी, खरी आहे. आणि भगवंत विष्णुदेव संत तुकोबाला गरुड विमानात बसून वैकुंठाला घेऊन गेले. आणि तोच दिवस म्हणजे तुकाराम बीज. आणि आपण साजरी करतो तीच वेळ 12 वाजून 2 मिनिटाची. फाल्गुन द्वितीया. तुकाराम महाराज वैकुंठाला चाललेत आणि म्हणूनच प्रत्यक्ष भगवंत त्या ठिकाणी या नांदुरकीच्या झाडाला हलवतात. आणि बघा, तुकाराम बीजेच्या दिवशी 12 वाजून 2 मिनिटांनी हे झाड हलतं. म्हणजेच तुकोबा वैकुंठाला गेले, हा पुरावा आहे. रामकृष्ण हरी. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.